तर मित्रांनो, आज आपण बेन प्रक्रिया करण्यासाठी इथं आलो होतो. आपण भरपूर शेतकरी सांगत होते, की बेन प्रक्रिया कशी करायची. आपण जर कधी बघितलं, आता हे बेन आपण इथं निवडून ठेवलं होतं आणि याची जी माती स्वच्छ करून आता याच्यामध्ये टपामध्ये आपण हे बुडवतोय. 2 टपामध्ये पाणी घेतलेलं होतं. म्हणजे याच्यातनं जी माती शिल्लक राहिली त्याच्यामधनं निघून जातील. आणि इकडे जर कधी बघितलं, बुरशीनाशक घेतलं होतं. आपण बुरशीनाशक जे ते रोकोमॅन घेतलं होतं. त्याच्यामध्ये थायपोनेट मिथाइल आणि मनकोजेब घेतो. ते आपण ही जी प्रॅक्टिस करतोय साधारणतः भरपूरशा वर्षापासून अशी करतोय. याचं प्रमुख कारण असं आहे, की जमिनीमधनं जे आपण बियाणं निवडून आणतो आणि आपण जर कधी बघितलं, तर याला ही माती शिल्लक असते आणि याच्यामध्ये जर कधी फंगस शिल्लक राहिली, तर तुमची नुकसानीची पातळी वाढू शकते. त्यामुळे तुम्हाला बेन प्रक्रिया करणं गरजेचे असते. भरपूर शेतकरी विचारतात, की बुडून टाकल्यानंतर काही नुकसान होतं का? अजिबात होत नाही. आपण जर कधी बघितलं, तर याच्यातनं आपण काढून इथं असं पूर्णतः एक वळही इथं मारतोय आणि त्याचे आपल्याला फायदेही होतात दरवर्षी. कारण की बुरशी इथनं जास्तची जी बुरशी इथं सक्रिय होते किंवा मल्टिप्लिकेशन होण्याचे चान्सेस असतात, ती इथं किल होते. आणि त्यानंतर लागवडीच्या वेळेसही आपण एकदा बुरशीनाशक प्रक्रिया करून लागवड करणारच. आपण जर कधी बघितलं तर भरपूर शेतकरी असे वळही मारतात आणि फक्त वरतून बुरशीनाशकचा स्प्रे घेतात. वरतून बुरशीनाशकचा स्प्रे घेतला तर वरच्या लेयरमध्येच ते राहतो. नाहीतर मग जर कधी तुम्ही वळही मारत असाल आणि त्यावेळेस तुम्ही स्वच्छ करून आणि त्याच्यावरती स्प्रे पंपाच्या साह्याने जरी मारली तरी चालते. पण ही जी प्रॅक्टिस आहे साधारणतः आम्ही भरपूरशा वर्षापासून करतोय, कंटिन्युअसली करतोय. मागच्या वर्षी आम्ही जे एम-पीला बेनं दिलं होतं त्यांनाही सांगितलं होतं, त्यांनाही अतिशय सुंदर रिझल्ट आले. त्यांचंही मागच्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी कंकुजीचं प्रमाण खूप अत्यंत अल्प कमी प्रमाणात आलं आणि त्यांनी ही नाही तर आज आज असे आपले जे शेतकरी ते भरपूरशा या भागात करतात. पण काही-काही ठिकाणी अशी प्रॅक्टिस होत नाही. हे जे 2 टप आपण याच्यामध्ये घेतोय, यातनं जी माती शिल्लक राहते स्वच्छ होते. नंतरला बुरशीनाशकमधून काढून टाकतोय आपण. या 60 लिटर पाण्यासाठी आपण 100 ग्रॅम रोकोमॅन घेतलं होतं. साधारणतः आपलं हे 20 क्विंटल बियाणं आहे आणि याच्यासाठी आपण जे येतं रोकोमॅन 900 ग्रॅम वापरणार आहे आणि त्याचे रिझल्ट अतिशय सुंदर येतात. मागच्या वर्षीपासून आपण ते वापरलेले त्याचे रिझल्टही आपण घेतलेले होते. तुम्हाला जर कधी काही शंका असेल तर नक्की कमेंट बॉक्समध्ये तुमचा नंबर टाका. नक्कीच शंकेचं निराकरण केलं जाईल आणि तुम्हाला काही प्रश्न असेल तर ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. तुम्हाला जर काही आमचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ शेअर आणि फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.